काय झालं एवढं? अहो थांबा म्हटलं त्या. काय झालंय तरी काय? मुलाचं लग्न तोंडावर आलंय, सईने बघितलं तर घाबरेल ती तुम्हाला. काय एवढा त्रास करून घेते स्वतःला? या सगळ्या तुमची चूक आहे का? गेली इतकी वर्ष आप्पा अंथरुणाला खिळून आहेत, करताय ना त्यांची सेवा. कर्तव्याला कुठे चुकलात का तुम्ही? नाही ना. मग ही शिक्षा का करून घेताय? ती काल आलेली मुलगी, तिने आप्पांवर काय जादूटोणा केला काय माहित. आमच्या हातून आप्पाने एकही घास खाल्ला नाही. इतकी वर्ष त्यांची सेवा करणाऱ्या त्यांच्या या मुलाला त्यांनी लाथाडली, आणि तेही त्या दीड दमडीच्या मुलीसाठी. ललिता, आम्हाला माणसांची पारख करता येत नाही का हो? आपण एखाद्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो, आणि मग त्या व्यक्तीने आपल्या भावनांचा चुराडा करावा आणि निघून जाऊ. हे सगळं आमच्याच बाबतीत का होत? का? एकदा नव्हे, दोनदा. जे झालं ते झालं. घडून गेलेल्या गोष्टी नाही ना आपण बदलू शकत. या सगळ्यात तुमची चूक होती का? नाही ना. मग नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. या आधी जेव्हा हे घडलं तेव्हाही त्रास करून घेतला, आत्ताही. हे बघा, तुम्हाला जे वाटतं ना ते मोकळेपणानं बोला, व्यक्त व्हा, रडा. अहो, रडणं म्हणजे कमकुवतपणाचं लक्षण नाहीये. आपण त्याच माणसांसाठी रडतो ज्या माणसांच्या असण्या नसण्याचा आपल्याला फरक पडतो. आणि आम्हाला फक्त तुमच्या, विश्वाच्या, सईच्या, आप्पांच्या अस्तित्वाने फरक पडतो, इतर कोणाच्याही ना. तुम्ही आप्पांना भरवत राहा. जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. म्हणजे आप्पांना जर काही झालं ना तर स्वतःला कधी माफ करणार नाही.